नाशिकचा भोंदू खरात आणि अमरावतीच्या परतवाड्यातल्या अयान प्रकरणानं संपूर्ण राज्याची झोप उडालेली असताना आता कोल्हापूर जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे। कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातल्या पुलाची शिरोली इथं शाहिद सनदे नावाच्या तरुणानं सुमारे 10 मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचं लैंगिक शोषण केलं। त्याचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करण्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणी शाहिद आणि त्याचा साथीदार शाहरुख देसाईला अटक करण्यात आली। प्रेमाचं जाळं टाकून मुलींचं लैंगिक शोषण। अमरावतीनंतर कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार। आरोपी शाहिद सनदी विरोधात अख्खा गाव रस्त्यावर। या समीर शहीदला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि याचं घरदार या शिरोली गावातून पाडून टाकायला पाहिजे। शाहिदला फाशी द्या, वडिलांची मागणी। पोलीस प्रशासन कशाचा विचार न करता त्याला फाशी शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे आणि आमचा ह्याला कसलाही विरोध नसणार। गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढताना दिसतायत। नाशिक अमरावतीनंतर आता कोल्हापुरातही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली गावातील शाहिद सनदी या उच्च शिक्षित तरुणानं सुमारे 10 मुलींचं लैंगिक शोषण करून त्यांचे व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणातील एका पीडित तरुणीनं धैर्याने पुढे येत राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानंतर हे संपूर्ण रॅकेट उघडकीस आलंय। पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी शाहिद सनदी फार्मसीचं शिक्षण घेतोय। सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने 18 ते 22 वयोगटातील तरुणींशी मैत्री केली, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। त्यानंतर कोल्हापूर आणि शिरोली येथील लॉजवर नेऊन या मुलींसोबत शारीरिक संबंध बनवले। या खासगी क्षणांचे त्यानं चोरून व्हिडिओ बनवले। हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तो अनेकांना ब्लॅकमेल करत होता, त्यांचं शारीरिक आणि मानसिक शोषण करत होता। सुमारे 10 मुलींचं त्यानं धमकी देत शोषण केल्याचं समोर येतंय। तसंच त्याने अनेक व्हिडिओ त्याच्या साथीदारालाही पाठवल्याची माहिती समोर आली आहे। एका पीडितेनं धाडस करत पोलिसात धाव घेतली आणि या रॅकेटचा भांडाफोड झालाय। शाहरुख नावाचा जो इसम आहे तो वारंवार ह्याला फोन करत असे आणि त्याच्या मोबाईलवरून देखील जे काही व्हिडिओज तिथं आलेले आहेत त्याच्यासाठी पोलीस प्रशासनानं कठोर पावलं उचलावीत। शाहरुख हा MSCB मध्ये काम करणारा व्यक्ती आहे आणि त्याचे जे काही व्हिडिओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग्स आहेत ते त्या मोबाईलमध्ये उपलब्ध आहेत। त्याच्यासाठी पोलीस प्रशासनानं आम्हाला वचन दिलेलं आहे की आम्ही त्या शाहरुखला सुद्धा ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी आम्ही करू आणि ह्याच्यावरती योग्य ते न्याय तुम्हाला 100% त्या पीडितेला मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। या घटनेनंतर पुलाची शिरोली गावात संतापाची लाट उसळली असून संपूर्ण गावात कडकडीत बंद पाळण्यात आलाय। सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र त्यासाठी परवानगी घेतली नसल्यानं पोलिसांनी हा मोर्चा काढू दिला नाही आणि काही काळासाठी गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची देखील झाली। भाजप आमदार अमल महाडिक यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन ग्रामस्थांचं निवेदन स्वीकारलं। ग्रामस्थांची मागणी आणि भावना ह्या तीव्र आहेत। अशा या वृत्ती मोडून काढण्यासंदर्भामध्ये आज निषेध मोर्चासाठी कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत। याच्यामध्ये या कारवाईचा योग्य तो कारवाई व्हावी आणि पोलीस प्रशासनाने जे आम्हाला आवाहन केलं की याच्यामध्ये आम्ही योग्य ती कारवाई करतोय। आज आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत। नक्कीच मला खात्री आहे की पोलीस प्रशासन चांगल्या पद्धतीने सहकार्य करेल। हा पूर्ण गांजाळा व्यक्ती आहे। हा स्नेक बाईट घ्यायसाठी गोव्याला जातोय आणि पूर्ण गांजा ह्याची टीम आहे। अजून हा फक्त एकच आरोपी असं दिसतोय, पण हा एक आरोपी नाही आहे। याच्या मागे अजून 5 जणांची टीम आहे। आमच्याकडे याची सगळी नावं सखोल आमच्याकडे याचे पुरावे आहेत। दरम्यान या प्रकरणी आरोपी शाहिदनं एक व्हिडिओद्वारे सर्व मुलींची आणि ग्रामस्थांची माफी मागितली आहे। तर आपल्या मुलाच्या कृत्यानं व्यथित झालेल्या त्याच्या वडिलांनी शाहिदला थेट फाशीवरच चढवा अशी मागणी केली आहे। माझं अनेक हिंदू मुलींशी संबंध होते, शारीरिक संबंध होते व मी त्यांचे अश्लील फोटो व्हिडिओ माझ्या फोनमध्ये मी ठेवलेले। मी आता ते सगळे डिलीट करतोय। सकल हिंदू समाजाने मला चांगली समज दिली आहे आणि इथून पुढे कोणत्याही हिंदू महिला असो किंवा मुलगी असो मी त्यांच्या नादातून नाही लागणार। माझ्या मुलांनी जे कृत्य केले आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि आमचं संदेह कुटुंबीय त्याला कसलाही पाठिंबा देणार नाहीत आणि आमच्या पोलीस प्रशासनाला कळकळून विनंती आहे
की तिने जे न्याय देतील ते आम्हाला मान्य आहे, गावकरी जे शोधले न्याय देतील आम्हाला मान्य आहे. पोलीस प्रशासन कशाचा विचार न करता त्याला फाशी शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे. शाहीद सनदी आणि त्याच्या मित्रावर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या दोन्ही आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. ज्ञानेश्वर साळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर.